नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचा आपल्या ऋषित्रा व्लॉग्सच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी आता काय म्हणते, तर मंडळी आता वीकेंड चालू झालेला आहे आणि आज आहे फ्रायडे आणि स्पेशली ब्लॅक फ्रायडे आणि शॉपिंगवाला सीझन. काल थँक्सगिव्हिंग होऊन गेलं. वेनसडे आम्हाला थँक्सगिव्हिंगची एक पार्टी होती, ती पण झाली, मज्जा आली. आणि आज सुट्टी नव्हती, आज वर्किंग डे होतं. ऋषी ऑफिसला जाऊन आला आणि आत्ता 6 वाजले आहेत आणि आम्ही म्हटलं की चला आपण, म्हणजे आजच आमचं असं काही शॉपिंग अशी काही लिस्ट आमची तयार नाही आहे की हे घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे असं वगैरे काही असं आमचं रेडी नाही आहे. जस्ट म्हटलं की बाहेर जाऊन येऊयात, थोडं बघूयात. आणि 1-2 गोष्टी ज्या मला घ्यायच्या होत्या त्या मी ऑनलाईनच ऑर्डर केल्या. ऑनलाईन खूप बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे ह्या थंडीमध्ये कुडकुडत सगळं एक्सप्लोअर करण्यापेक्षा ते छान आहे की ऑनलाईन मागवणं. तर एअर फ्रायर घेतलेला आहे जो माझा, आज आपण पिक करू राईट एअर फ्रायर. आणि काही कशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, गॅरेजमधलं स्टोरेज वगैरे असं आम्ही मागवलं. जे म्हणजे घ्यायचं आहे तेच आम्ही मागवलं, असं काही उगाच डील आहे म्हणून असं नाही केलंय. पण आता आम्ही जातोय आणि बघू आता कुठे जाऊयात आपण. टार्गेट किंवा केनवूडला जाऊया आपण. सो आता आम्ही केनवूड किंवा आम्ही केनवूड मॉलला जाणार आहेत. म्हणजे ॲज सच जसं काही शॉपिंग नाही, बट काही आवडलं कपडे किंवा गोष्टी काही. आणि आहानाची तर शॉपिंग बिलकुल नाही करणार आहे, कारण की आहानाचा जस्ट बर्थडे झालेला आहे आणि इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आहाना तुझी शॉपिंग नाही. मम्मा बर्थडे तुला काहीच नाही घ्यायचं, चालेल. ती आता जरा एक्सायटेड झाली आहे. सो आता आम्ही निघतो फटाफट आणि मग आपण डायरेक्ट मॉलमध्ये जाऊन, ॲक्च्युली आम्हाला ती टार्गेटला जायचं आहे. टार्गेटमधून आम्ही एअर फ्रायर पिक करू आणि मग एअर फ्रायर पिक केल्यावर आम्ही मे बी केनवूड किंवा प्रीमियम आउटलेट कुठे जायचं तर फिक्स नाही झालं आहे. मग तिकडूनच आम्ही मग डिनरला पण जाऊ एकत्रच. मला वाटतं की केनवूड मॉल चांगला राहील, कारण की इनसाइड आहे, तिकडे फिरू शकतो आणि प्लस थंडी पण नाही लागणार. थंडी आहे. चला, सो आता आपण जाऊया टार्गेटला आणि तिकडे जाऊन भेटूया. तो आम्ही आता आलेलो आहोत टार्गेटमध्ये, कारण की टार्गेटमध्ये आमचं एक पिकअप आहे एअर फ्रायरचं. आणि म्हटलं की जरा बघूयात काय काय शॉपिंग आहे. आणि ह्या मॅडमने ऑलरेडी हे उचललेलं आहे आणि कपड्यावरती खूप छान डील आहेत आणि टार्गेटमधले कपडे पण खूप छान असतात. सो बघतोय आता काय काय. हे पण चांगले वाटतात. सो इथे हे पैजामा सेट आहे आणि खूप छान डील आहे. $17 म्हणजे $30 $17 भेटत आहे. मी घेत आहे, खूप छान आहे. सो आता मी आलेली आहे आहाराच्या सेक्शनमध्ये, लहान मुलांच्या सेक्शनमध्ये, जिथे हे सगळे प्रॉडक्ट आहेत. स्किन केअर, बाथिंगचे प्रॉडक्ट आहेत. आणि स्पेशली मी आहानाला अवेनो ब्रँड वापरते जेव्हापासून ती जन्माला आली आहे तेव्हापासून. त्याच्यावरती तर 20% ऑफ आहे. सो विचार करते की तिचं मॉइश्चरायझर आणि शॅम्पू घेऊन ठेवते. आणि इथे मॅडम बसली आहे, हे बघा. दोन्ही नाही, एकच तुला घेऊन देणार आहे, दोन्ही नाही. दोन्ही बॉटल आहे नाही. आम्ही आता आलेलो आहोत किचन सेक्शनमध्ये आणि हा एअर फ्रायर आम्ही घेतलेला आहे. आणि जो पिक करायचा आहे पिकअप एरियामधला हे खूप सही वाटतंय ना, हे कॉम्बिनेशन ब्लॅक अँड गोल्डन. फ्रायरची व्हरायटी बघा, इतके एअर फ्रायर आहेत. आणि पण माझी अशी रिक्वायरमेंट होती की मला अगदी छोटा पाहिजे, कारण की किचन टॉपवरती जास्त गर्दी नको, म्हणून मी असं छोटा बघत होती. हा पण खूप छान आहे. काय करायचं आहे, काय करायचं आहे ना, तिला ओपन करायचं. झालं ओपन. दॅट्स इट. आता बंद कर. चल बस झालं. चला, हॅपी नाव. सो आमच्या टार्गेटमधलं शॉपिंग करून झालं आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत केनवूड मॉलला. आणि असली थंडी आहे आणि थंडी तर आहे पण विंडी पण आहे. आणि हो 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 हो
आणि आहाना बसली आहे मस्त स्ट्रोलरमध्ये. तो आम्ही आत्ता टेबल रिझर्व केलं रेस्टॉरंटमध्ये. आमचं आपुलकीचं चीज केक फॅक्टरी, जिथे बरेच ऑप्शन अवेलेबल असतात. आणि आत्ता आम्ही बघतोय काय काय शॉपिंग करायचं, कारण आज मॉलमध्ये गर्दी पण आहे असणारच. हे बघा मॅडम मेकअप बघते आणि काही भेटलं नाही म्हणून बघा कशी नाराज झाली आहे. हा ना, काय बघतेस? तिच्यासाठी मेकअप बघते. कळत नाहीये काय घ्यायचंय. चाललंय बघा. काय बघते तू? मॅडमने गॉगल घातलाय. आता गॉगल पाहिजे आणि पोज इथे आरशामध्ये बघते तिकडे की कशी दिसते ते बघा. एकदम नखरेबाज आहे. आलेलो आहोत मेसिसमध्ये. आणि कारण की आम्हाला कम्फर्टर वगैरे पण बघायचं होतं. आणि मेसिसमध्ये खूप छान चांगलं आहे की मेसिस बॅक स्टेजला ना खूप गोष्टी असतात आणि खूप छान गोष्टी तुम्हाला कमी किमतीतसुद्धा मिळतात. तर मला आवडतं ते मेसिस बॅक स्टेज एक्सप्लोर करायला आणि बघायला. मी अशा बऱ्याच गोष्टी किचनच्या म्हणा, अशा छोट्या मोठ्या गोष्टी लागणाऱ्या इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. अशा बऱ्याच गोष्टी बॅग्स खूप छान असतात. तर त्या कधी आम्ही सहज इथे मॉलला आलो तर मी इथे नक्कीच एक फेरी मारते आणि खूप छान डीलमध्ये काही गोष्टी मिळून जातात. तो आम्ही आत्ता आलेलो आहोत चिल्ड्रन प्लेसला आणि म्हणजे लहान मुलांचं शॉप आहे. त्यामुळे आहाना इतकी एक्सायटेड झाली आणि तिला इथे ही शूजची इकडे तुम्ही व्हरायटी बघा. इतकी अरे चालू केलं का? हां चालू आहे कॅमेरा. सो इथे आहानाला शूज बघतोय आम्ही. आहाना छान वाटतात ते शूज. असे आहे ते शूज. मोठी घे. आणि इतकं कलेक्शन आहे हॉलिडेचं वगैरे. खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि कोणता ज्यूस ऑर्डर केला तू आता? असंच ना कोरियन कल्चर. सो मंडळी आम्ही आत्ता शॉपिंग केली आणि मस्त भूक लागली आहे. त्याच्यामुळे आत्ता आलं जेवायला खायला आणि ऑर्डर केलं आहे. आणि आहानाने स्वतःहून तिचा ज्यूस ऑर्डर केला आहे, ॲपल ज्यूस ना आहाना. आणि ती चीज केक पण ऑर्डर करणार आहे राईट? हो, चीज केक पण ऑर्डर करणार आहेस तू? नाही. तू काय खाणार आहेस? काय? आणि पास्ता? अरे हो आहाना, तू पास्ता पण खाणार आहे? हो. आणि केक कोणता खाणार आहे? चीज केक खाणार आहे. आणि तू माझ्यासोबत शेअर करशील? लाईट्स. हा हे बघा, हे इकडे नेत्राचा ज्यूस आलाय, पायनॅपल ज्यूस. आणि इकडे माझा पिना कोलाडा आहे, व्हर्जिन पिना कोलाडा, व्हर्जिन पायनॅपल. आणि इथं ॲपल ज्यूस आहे, पाला नाही त्याच्यामुळे याची नजर इकडे पडली आहे. येतो तुझ्या पण ज्यूस येतं. भूक लागलेली. सो आम्ही चिकन टॅकिटोज मागवलं होतं, जे लगेच संपलं कारण की भूक लागलेली. आणि हे कोरियन फ्राईड चिकन आहे, ज्याची ग्रेव्ही आहे नेत्रा टाकते आहे.
आणि आहानाला पण आता ती ग्रेव्ही हवी आहे. हो मंडळी, आम्ही आता आलो 10:30 वाजता आणि प्रचंड थंडी आहे, -4 आहे आणि म्हणजे जाणवत आहे ते एकदम भयानक थंडी आहे. पण मजा आली एकंदरीत फिरायला आणि इंडोर असल्यामुळे इतकं थंडी जाणवली नाही. आणि आता आराम करतो. आहाना गुड नाईट. आहाना गुड नाईट बोल. गुड नाईट. गुड नाईट. गुड ते माझं आहे. काय आहे ते? ते माझं आहे. पण काय आहे? मग ते काय आहे? टूथपेस्ट. टूथपेस्ट माझ्यासाठी आहे. ते माझं ते ब्रश काढण्यासाठी माझं आहे. ब्रश रोज करायचं. करेक्ट. ब्रश मी असं करणार. मी मम्मा रोज माझं ब्रश करते. मम्मा माझं स्वप्नामध्ये पुन्हा स्कूलमध्ये माझ्या इच्छात होतं. ओके. आणि मग तू एक आता गुड नाईट सॉन्ग बोल. नाही, गुड नाईटचं सॉन्ग बोलून दाखव. ट्विंकल ट्विंकल किंवा चांदू मामा, कोणतं पण. बेडरूम गाणं म्हणणार. बेडरूम गाणं. ओके. कोणतं आहे ते बेडरूम गाणं? बेडरूम गाणं. बेडरूम गाणं. Where are you? Here am. Here am. I did you. असं म्हणणार मी. ओके. चांदू मामा म्हण. चांदू मामा हे नाही आवडतो. मग कोणतं आवडतं ते म्हणसेल पटकन म्हण. पटापट. आवडतो गुब्बी रात्री. हा मम्मा कोणता डान्स करायचा?